नमस्कार, मी रुपाली जोशी. आपण पुन्हा एकदा भेटतो आहोत नव्या विषयासहित नव्याने. आज आपण ओरोमोटर एक्सरसाइज आणि स्पीच, लँग्वेज आणि कम्युनिकेशन याविषयी थोडी माहिती जाणून घेणार आहोत. तर आपण जेव्हा प्रत्येक व्यक्ती इतरांशी संवाद साधण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला भाषेचं ज्ञान अवगत असणं गरजेचं आहे. भाषा माहीत नसेल किंवा येत नसेल तर आपण संवाद व्यवस्थितरित्या साधू शकणार नाही किंवा आपला संवाद व्यवस्थितरित्या साधला जाणार नाही. भाषा येत असेल परंतु जर आपल्याला स्पीचच नसेल तरीही व्यक्ती आपले विचार, भावना, कल्पना इतरांकडे व्यवस्थितरित्या व्यक्त करू शकणार नाही. म्हणून व्यक्तीच्या जीवनात लँग्वेज, स्पीच आणि कम्युनिकेशनचे अधिक महत्त्व आहे. म्हणून आपण बघतो की विशेष मुलांमध्ये ऑटिझम असेल, ADHD असेल, डिले डेव्हलपमेंटचं मूल असेल, डाऊन सिंड्रोमचं मूल असेल किंवा फ्रजाईल एक्स सिंड्रोमचं मूल असेल किंवा इतर कुठल्याही सिंड्रोमचं मूल असेल, डिले डेव्हलपमेंटचं मूल असेल, CP मूल असेल, तर या मुलांमध्ये स्पीच आणि लँग्वेज आणि कम्युनिकेशनचा अभाव आपल्याला दिसून येतो. जी बऱ्यापैकी बॉर्डरलाईन मुलं आहेत तर त्यांना स्पीच असतं. काही ऑटिझम मुलांमध्ये काही ऑटिझम मुलांमध्ये स्पीच असतं, स्पष्ट बोलतात काही ऑटिझम मुलं. काही ADHD मुलांमध्ये पण स्पीच असतं. बॉर्डरलाईन मोस्टली जी मुलं आहेत त्या मुलांमध्ये स्पीच आपल्याला दिसून येतं. ऑटिझम मुलांमध्ये स्पीच असतं परंतु बऱ्याच वेळा ते अडखळत बोलतात किंवा अस्पष्ट असं स्पीच ऑटिझम मुलांमध्ये आपल्याला दिसून येतं. त्यातही त्यांची सिव्हिरिटी किती आहे, त्यांचा बुद्ध्यांक कसा आहे याच्यावरती पण स्पीच डेव्हलपमेंट मुलांचं अवलंबून असतं. तर जर आपल्याला मुलांच्या स्पीच, लँग्वेज आणि कम्युनिकेशनवर जर काम करायचं असेल तर त्यासाठी मुलांच्या ओरोमोटर एक्सरसाइज ज्या आहेत त्याच्यावरती काम करणं गरजेचं असतं. तर ओरोमोटर एक्सरसाइजमध्ये काय काय आहे, ओरोमोटर एक्सरसाइज म्हणजे काय आहे, ओरोमोटर एक्सरसाइजमध्ये कुठल्या गोष्टी समाविष्ट आहेत हे आपण आता जाणून घेऊया. तर ओरोमोटर एक्सरसाइज म्हणजे आपल्याला आपल्या जबड्याची हालचाल, हा जो आपला जबडा आहे त्याची हालचाल करणे हे महत्त्वाचं आहे. आपल्या जिभेची हालचाल ही पण गरजेची आहे. आपल्या ओठांची हालचाल की ज्याला लिप मुवमेंट म्हणतात. तर या कंठातून आपला निघणारा आवाज जो आहे, तिथे जो आवाज बाहेर पडतो आहे तिथे काही अडथळा आहे का, आपल्या हे जे गाल आहेत, आपले चीक्स जे, तिथे कुठे कडकपणा आहे का किंवा खूपच फ्लॉपी आहेत का मुलांचे गाल, हे पण बघावं लागतं आपल्याला ओरोमोटर एक्सरसाइज जर करायचे आहेत. तर या ओरोमोटरवरती आपलं स्पीच अवलंबून असतं. आतमध्ये जीभ कुठे चिटकलेली आहे का, जीभ पूर्ण बाहेर येते आहे का मुलांची, किंवा जिभेमध्ये काही जडपणा आहे का हे पण बघावं लागतं. मोस्टली डाऊन सिंड्रोमची मुलं जी असतात त्यांचं जिभेमध्ये जडपणा असतो, त्यांची जीभ जाड असते इतर मुलांच्या कम्पॅरेटिव्ह. म्हणून त्या मुलांचं स्पीच जे बघतो आपण की अस्पष्ट असतं किंवा काही मुलांमध्ये सिव्हिरिटी असेल तर स्पीच पण नसतं. तर या सगळ्या गोष्टी ओरोमोटर एक्सरसाइजसाठी आपल्याला बघाव्या लागतात की याच्यामध्ये काही त्रुटी आहेत का, आणि जर त्या त्रुटी असतील, कमतरता असतील म्हणूनही मुलाचं स्पीच डेव्हलप होत नाही आहे, मुलाचं कम्युनिकेशन मूल करू शकत नाही आहे, ज्या मुलांना स्पीच आहे पण मुलं कम्युनिकेट करू शकत नाही आहे, तर तिथे त्याचं लँग्वेज कुठे कमी आहे का, मुलाला समजत नाही आहे का. तर अगेन जर आपण जसं मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की जेव्हा आपल्याला मुलांचं स्पीच डेव्हलप करायचं असेल किंवा लँग्वेज डेव्हलपमेंट असेल किंवा कम्युनिकेशन जर ज्या मुलांमध्ये स्पीच आहे, लँग्वेज आहे पण कम्युनिकेट मूल करत नाही आहे, तर अशावेळी अगेन आपल्याला अटेन्शन आहे का नाही मुलाचं, सिटिंग स्पॅन आहे की नाही, आपण दिलेल्या सूचना मूल समजू शकतं आहे की नाही, ऐकतं आहे की नाही, मुलाचं बिहेवियर कसं आहे, या सगळ्या गोष्टी, या प्री-रिक्विजिट स्किल पुन्हा तिथे आपल्याला महत्त्वाच्या आहेत. म्हणजे जरीही मुलाला स्पीच आहे, लँग्वेज आहे पण मूल कम्युनिकेट करू शकत नाही आहे, तर या गोष्टींमध्ये कुठे कमतरता आहे का हे पण बघणं खूप गरजेचं आहे. तर अशा वेळी तुम्हाला थेरपिस्टचा रोल खूप महत्त्वाचा असतो की नेमकं कुठे प्रॉब्लेम आहे हे थेरपिस्ट शोधून काढतो आणि त्याप्रमाणे तिथे त्या पॉईंटवरती, त्या ट्रिगरवरती मुलाच्या काम करायला चालू केलं तर मूल पुढे ग्रो होताना आपल्याला दिसतं. तर अशा प्रकारे
मुलांच्या ओरोमोटारवरती आपल्याला काम करावं लागतं. मूल बोलत नसल्यामुळे या सगळ्या गोष्टींची हालचाल आपल्याला व्यवस्थित होताना दिसत नाही. बऱ्याच वेळा बघतो आपण की ऑटिझम मुलांमध्ये स्पीच जरी असेल तर त्याला कम्युनिकेट करता येत नाही, मूल बोलण्याचा कंटाळा करतं किंवा त्याला तसं मोटिवेशन मुलाला बोलण्यासाठी दिल्या जात नाही की ठीक आहे ते त्याचं खेळतं आहे, किंवा त्याचे बिहेवियरल इश्यूज जर असतील मुलाचे तर आपण काय सांगतो आहे, त्याचं अटेन्शन कमी असेल, त्याचं सिटिंग स्पॅन कमी असेल, तरी पण मूल फक्त आपल्या मागे रिपिटेटिव्ह जे बिहेवियर असतं ऑटिझम मुलांमध्ये बघा बऱ्याच वेळा पालकांच्या कंप्लेंट असतात की आम्ही जे बोलतो तेच मूल बोलतं आहे, त्याच्या मनाने मूल काही बोलत नाही आहे किंवा त्याच्या मनाने काही मागत नाही आहे. तर अशा वेळी मुलाचं अटेन्शन आहे किंवा जसं मी आत्ता बोलले सिटिंग स्पॅन किंवा या सगळ्या गोष्टींवरती मुलांच्या जेव्हा काम होईल, मागचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर तो व्हिडिओ बघून घ्या. मागच्या टॉपिकवरती जो बनवलेला व्हिडिओ आहे की अटेन्शन प्री रिक्विजिट स्किल काय आहेत कुठल्याही गोष्टी शिकण्यासाठीच्या, तर त्यावरती जो व्हिडिओ बनवलेला आहे तो जर बघितला नसेल तर तो बघून घ्या, म्हणजे तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे या व्हिडिओमध्ये मी काय सांगते ते लक्षात येईल. तर या ओरोमोटार एक्सरसाइज म्हणजे या जबड्याची हालचाल असेल, ओठांची जिभेची हालचाल असेल, तर या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित होत नाही किंवा मूल या गोष्टींची हालचाल करण्यास कंटाळा करतं किंवा करत नाही आहे, अनेक महिने अनेक वर्ष मुलांनी या गोष्टीवरती कामच केलेलं नाही आहे, तर निश्चितच त्याच्यामध्ये त्या अवयवांचा वापर नसल्यामुळे त्याच्यामध्ये एकतर कडकपणा येतो, त्याची लवचिकता पाहिजे तशी राहत नाही किंवा अतिच लवचिक झालेले असल्यामुळे पण त्याची हालचाल व्यवस्थित होत नाही आहे का हे पण थेरपिस्टला बघावं लागतं, चेक करावं लागतं. आणि जर तसं असेल तर त्या दृष्टीने मुलाच्या ओरोमोटार एक्सरसाइजवरती काम करावं लागतं. विशेषतः CP मुलं जर आपण बघितली तर CP मुलांमध्ये लाळ गळण्याचं प्रमाण आपल्याला मोस्टली जी मॉडरेट आणि सिव्हिअर मुलं जी असतात त्यांच्यामध्ये लाळ गळण्याचं प्रमाण असतं. काही माइल्ड CP मुलं आहेत किंवा बॉर्डरलाईन CP मुलं आहेत त्यांच्यामध्ये पण काही मुलांमध्ये लाळ गळण्याचं ड्रुलिंग सलायवाचं आपल्याला असलेलं दिसून येतं. आणि CP मुलांमध्ये जॉ मुवमेंट जबड्याच्या हालचाली या जास्त, कारण त्यांना फिजिकल डिफॉर्मिटी एवढी असते, शारीरिक अपंगत्वाचं प्रमाण त्यांच्यामध्ये एवढं असतं की या सगळ्याच गोष्टींवरती त्यांच्या अफेक्ट केल्या जातो. म्हणजे मग त्या तुमच्या जवाच्या मुवमेंट आहे, जबड्याच्या मुवमेंट असतील किंवा तुमचं चीक जे आहे ते जास्तच कडक असतील किंवा फ्लॉपी असतील किंवा तुमच्या जिभेची जी मुवमेंट आहे ती पण होत नाही, लिप मुवमेंट करायला पण मुलांना बऱ्याचशा अडचणी येतात. हे CP मुलांमध्ये आपल्याला दिसून येतं. त्यामुळे स्पीच डेव्हलपमेंटसाठी असेल किंवा ड्रुलिंग सलायवा जे असं आहे मुलांमध्ये तर त्यामुळे हे इश्यूज आहेत हे एक म्हणायला हरकत नाही. तर जेव्हा ओरोमोटारवरती मुलांच्या काम होतं तेव्हा ड्रुलिंग सलायवावरती पण मुलांच्या व्यवस्थितरित्या आपल्याला कंट्रोलमध्ये येताना मुलांच्या दिसून येतात की जे लाळ गळण्याचं प्रमाण आहे ते कंट्रोलमध्ये येताना आपल्याला दिसून येतं. तर अशा प्रकारे CP मुलांमध्ये लाळ गळण्याचं प्रमाण असेल किंवा त्यांच्या चिक्समध्ये गालांवरती जर कडकपणा असेल तर त्याच्यासाठी आपण जर ओरोमोटार एक्सरसाइज दिल्या तर त्या बऱ्यापैकी वर्कआउट होतात आणि मूल हालचाल जबड्याची असेल किंवा ओठांची असेल, जिभेची असेल तर व्यवस्थितरित्या आपल्याला करताना दिसून येईल. किंवा बऱ्याच वेळा मुलांमध्ये दिसतं की जॉ मुवमेंट नसल्यामुळे CP मुलांना चावताना पण अन्न गिळताना चावताना पण अनेक इश्यूज येतात, अनेक प्रॉब्लेम येतात. बऱ्याच वेळा पालक मुलांना मिक्सरमधनंच त्यामुळे अन्न काढून खाऊ घालतात, तर हे चुकीचं आहे. त्यासाठी आधी ओरोमोटार एक्सरसाइज जर मुलांना दिल्या तर झोपून किंवा मिक्सरमधनं अन्न देण्याची गरज पडणार नाही की जे डायजेशन मग मुलांमध्ये व्यवस्थित होताना दिसत नाही, कारण मूल अन्न डायरेक्टली चावून न खाता ते डायरेक्ट गिळतं की जे आपण फार पूर्वीपासून शिकत आलेलो आहोत की 32 वेळा एक घास चावल्या गेला तर त्याच्यामध्ये आपल्या असलेल्या लाळ त्याच्यामध्ये मिक्स होते आणि ते अन्न व्यवस्थितरित्या पचण्यास मदत होते. तर हे पचनाचे इश्यू जी मुलं व्यवस्थितरित्या चावून खात नाहीत, अपचनाचे इश्यूज या मुलांमध्ये आपल्याला दिसून येतात. त्यामुळे ओरोमोटार एक्सरसाइज या पण खूप महत्त्वाच्या आहेत मुलांसाठी, विशेष मुलांसाठी की ज्या आपल्याला शारीरिक आपल्या असेल
डायजेशनचे इश्यूज असतील, पोटाचे इश्यूज असतील, त्यासोबत आपल्याला स्पीच लँग्वेज अँड कम्युनिकेशनचे इश्यूज जे आहेत ते सॉल्व होण्यासाठी मदत होते. तर म्हणून आपण ओरोमोटारवरती पण विशेष मुलांच्या काम करणं गरजेचं आहे. की जसं आपण बघितलं की डाऊन्स मुलांची जीभ जड असते, त्यामुळे पण त्यांना स्पीचमध्ये अडथळे असतात किंवा आर्टिक्युलेशन प्रॉब्लेम मुलांमध्ये दिसून येतात किंवा ओमिटिंग प्रॉब्लेम, की बोलताना एखादा शब्द गाळणे वगैरे हे पण प्रमाण डाऊन्स मुलांमध्ये आपल्याला दिसून येतं किंवा आर्टिक्युलेशन किंवा चुकीचा उच्चार करताना मूल आपल्याला दिसून येतं. अस्पष्ट स्पीच असं मुलांमध्ये आपल्याला दिसून येतं. आणि बऱ्याच वेळा ओरोमोटार सेन्सरी इश्यूज पण मुलांमध्ये आपल्याला दिसून येतात. उदाहरणार्थ जर मूल ब्रशिंगसाठी आपण बऱ्याचशे मुलांमध्ये आपल्याला लहान असतील मुलं तर त्यावेळी ब्रशिंगचे इश्यू आपल्याला दिसून येतात. मूल ब्रशिंगसाठी सहकार्य करत नाही हे बऱ्याच वेळा पालकांच्या कंप्लेन असतात. मुलांमध्ये मूल आपल्याला सारखे पदार्थ एकच प्रकारचे पदार्थ खाताना दिसतं. मूल जर त्या व्यतिरिक्त दुसरा कुठला पदार्थ दिला तर ते प्रेफर करत नाही खायला, तर ते पण ओरोमोटार सेन्सरी इश्यूज असतात. त्यामुळे मूल अशा प्रकारे वर्तन करतं. तर ठराविक चवीचेच पदार्थ मूल खाताना आपल्याला दिसतं, ठराविक टेक्स्चरचेच पदार्थ मूल खाताना दिसतं आपल्याला. सगळ्याच प्रकारचे टेक्स्चर म्हणजे की आता पदार्थांना कसं टेक्स्चर तुमचा प्रश्न असेल तर काही गुळगुळीत पदार्थ आपण खातो, काही पदार्थ चिकट पदार्थ खातो जसं की चॉकलेट वगैरे असतील तर काही मुलांना ते आवडतं खायला किंवा काही मुलांना नाही. काही कडक चॉकलेट असतात तर ते पण मूल खात नाही. तर ते अशा गोष्टी मुलांना खायला दिल्या, कडक वस्तू चॉकलेट असतील तर त्यासोबत जॉची मूवमेंट होते बघा, बरोबर आहे की नाही. आणि लॉलीपॉप वगैरे आपण खाताना तर त्या ठिकाणी आपल्याला जिभेची मूवमेंट करावी लागते आणि त्यासोबत सक पण करावं लागतं आपल्याला. सकिंग म्हणजे ओढणे गिळणे, तर ते पण करावं लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टींमधनं या एक्सरसाइज असतात मुलांच्या की ज्या पालक म्हणून तुमच्या सहसा लक्षात येत नाहीत, पण सगळेच पदार्थ खाण्यामध्ये सुद्धा आपण खोबरं असेल, ओलं नारळ असेल तर ते पण खायला देणं गरजेचं आहे मुलांना की ज्यामुळे जॉच्या मूवमेंट मुलांमध्ये होतात. कडक वस्तू असेल, नरम खारीक असेल, खारीक पण कडक असते तर ती पण खायला देणे की जेणेकरून सगळेच पदार्थ जेव्हा मूल खायला लागतं आपल्यासारखे तर त्यावेळी सगळ्याच ओरोमोटारच्या एक्सरसाइज होतात मुलांच्या आणि त्यासोबत आपल्याला त्याचं स्पीच लँग्वेज अँड कम्युनिकेशन पण आपल्याला त्यातनं डेव्हलप होताना दिसतं. ब्रशिंगचे इश्यू बऱ्यापैकी सॉल्व होताना दिसतात आणि टेस्ट सेन्स असेल, स्मेल सेन्स इश्यूज असतील मुलांचे तर ते पण आपल्याला सॉल्व होताना दिसतात. तर अशा प्रकारे या ओरोमोटार एक्सरसाइज पण मुलांसाठी खूप गरजेच्या आहेत की ज्यामुळे मुलांचं स्पीच, कम्युनिकेशन आणि लँग्वेज डेव्हलप होण्यामध्ये आपल्याला मदत होते. तर मुलांच्या ओरोमोटारवरती जर आपण काम केलं तर भविष्यात ते इतरांशी चांगल्या प्रकारे संवाद साधू शकतात मुलं आणि आपल्यासोबत चांगल्या प्रकारे संवाद साधल्यामुळे त्यांच्या मनामध्ये असलेल्या भावना, इच्छा, त्यांचे विचार या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या एक्सप्रेस करू शकतात मुलं की ज्यामुळे त्यांचे जे असलेले वर्तन समस्या आहेत, बिहेवियरल इश्यूज आहेत की ते बोलू शकत नाहीत, सांगू शकत नाहीत, त्यामुळे ते कुठल्या तरी वेनी आपल्याला सांगतात. मग ते ॲग्रेसिव्ह वेनी असेल किंवा अजून कुठल्या खाना करून सांगत असतील. तर जर स्पीच डेव्हलप झालं मुलांचं, लँग्वेज डेव्हलप झाली, कम्युनिकेशन डेव्हलप झालं तर हे इश्यू बऱ्यापैकी सॉल्व होतील. म्हणून ओरोमोटार एक्सरसाइज आपल्यासाठी स्पीच डेव्हलप होण्यासाठी आवश्यक आहे. तर अशा प्रकारे आपण ओरोमोटार एक्सरसाइजवरती आज आपण बघितलेलं आहे की स्पीच, लँग्वेज आणि कम्युनिकेशनसाठी आपल्याला ओरोमोटार एक्सरसाइज किती आवश्यक आहेत ह्या आपण जाणून घेतलेल्या आहेत. तर यानंतर आपण ओरोमोटार एक्सरसाइज कशा असतात आणि कोणत्या असतात, कशा द्यायला पाहिजेल याविषयी बघूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्हाला काही अडचणी असतील याविषयीसुद्धा तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 99 70 59 84 29 9970598429. तर अशा प्रकारे आज आपण ओरोमोटार एक्सरसाइजचं महत्त्व, मुलांच्या स्पीच, लँग्वेज आणि कम्युनिकेशनसाठी किती गरजेचं आहे हे आपण बघितलेलं आहे. याच्यामध्ये ब्लोईंग ॲक्टिव्हिटी बघा, मी तुम्हाला याच्यासाठी म्हणत असते की आम्ही बोलताना काहीतरी राहून जातं. ब्लो म्हणजे फुंकणे,
मुलांना बऱ्याच वेळा करता येत नाही, फुंकता येत नाही, तर ते पण एक ओरोमोटार एक्सरसाइज आहे, स्किल आहे, तर ते पण येणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा मूल स्ट्रॉनी पाणी पिता येत नाही किंवा स्ट्रॉनी ज्यूस वगैरे मूल पित नाही, तर ही पण एक ओरोमोटार एक्सरसाइज आहे. तर ह्या पण गोष्टी, सकिंग आहे, तर या पण गोष्टी खूप गरजेच्या आहेत की ज्या ओरोमोटार एक्सरसाइजमध्ये येतात, इन्क्लुडेड आहेत, समाविष्ट आहेत. तर याविषयी आज आपण जाणून घेतलेलं आहे. आमचा संपर्क क्रमांक आपल्याला आम्ही दिलेला आहे. आमच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता तुमच्या कुठल्याही प्रॉब्लेमसाठी असू देत. फक्त ओरोमोटारच नव्हे तर अजून कुठले इश्यूज जर तुम्हाला असतील आणि तुम्हाला जर काही आम्हाला सजेस्ट करायचं असेल की मॅडम या विषयावरती पण बोला, आम्हाला जाणून घेण्याचं माहिती, या विषयावरती पण आम्हाला माहिती मिळणं गरजेचं आहे किंवा आवश्यक आहे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पण विषय सजेस्ट करू शकता आम्हाला. त्या विषयावरती आम्ही निश्चितच आमच्याकडनं प्रयत्न करू तुम्हाला माहिती पूर्णपणे देण्याचा. तर आपण या इथे आपला व्हिडिओ थांबवूया. तोपर्यंत नमस्कार.